नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता शासनाकडून जिवंत सातबारा मोहीम जी आहे ती इथे राबवली जाणार आहे। या मोहिमेचं स्वरूप काय असणार आहे, कशा प्रकारे ही मोहीम राबवली जाणार आहे, व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन व माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर तुम्ही इथे पाहू शकता, दिनांक 19 मार्च 2025 रोजी महसूल व वन विभागाअंतर्गत 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता, 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून, सदर मोहिमेची शासन स्तरावरती माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबविण्याबाबतचे निर्देश जे आहेत ते इथे दिलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता, जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया जी आहे ती इथे पूर्ण करायची आहे। दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने इथे अडचणींना जे आहे ते नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। आणि याच दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम जी आहे ती इथे राबवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे। शासन निर्णय तुम्ही इथे पाहू शकता, सर्व मयत खातेदाराच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज जे आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता जिवंत सातबारा मोहीम जी आहे ती राबवण्यात येणार आहे। ही मोहीम कधीपर्यंत राबवली जाणार आहे, सोबतच या मोहिमेची कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे ते आता पुढे आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा। तुम्ही पाहू शकता, सदर मोहीम राबवण्यासाठी इथे खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम जे आहेत ते निश्चित करण्यात येत आहेत। त्यामध्ये कालावधी इथे पाहू शकता, 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 असा एक पहिला कालावधी आहे। त्यामध्ये तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी जी आहे ती इथे तलाट्यांना 1 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत तयार करायची आहे। त्यानंतर 6 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये वारसा संबंधित आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते तलाट्यांना स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये जो आहे तो मंजूर करून घ्यायचा आहे। त्यानंतर 21 एप्रिल ते 10 मेपर्यंत तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करायचा आहे। आणि त्यानंतर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवल्या जातील। अशा प्रकारची कार्यपद्धती जी आहे ती इथे सांगण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाचं असं ही मोहीम आहे। जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत जे मयत लोक आहेत त्यांची नावं आता सातबारावरून काढून जे वारस आहेत त्यांची नावं जी आहेत ती आता जोडली जाणार आहेत। अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता। तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।